मित्रांनो, हे शेषराव काळे आहेत. यांच्या 30 डिग्र्या पूर्ण झालेल्या आहेत आणि 6 डिग्र्या त्यांचं शिक्षण सुरू आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी मेहकर तालुक्यातील लोणी काळे या गावात आलो होतो आणि मला एक शेतकरी भेटले. साहेब, तुमचं वय किती आहे? वय 54 वर्ष. आणि तुमचं शिक्षण काय काय झालंय? शिक्षण टोटल प्रोसेस धरून 36 पदव्या आहेत. किती पदव्या आहेत तुमच्याकडे? 36 पदव्या आहेत. 30 पदव्या कंप्लीट आहेत हां, आणि 6 पदव्या प्रोसेसमध्ये. अच्छा, काय काय शिक्षण घेतलं तुम्ही? शिक्षण सुरुवातीला BCom झालं माझं MS कॉलेज मेहकरला. त्यानंतर B.Ed झालं, त्यानंतर M.Ed झालं, त्यानंतर MA 9 विषयात केलं, त्यानंतर PhD मराठी आणि एज्युकेशनमध्ये, MPhil 2 विषयामध्ये या एज्युकेशन आणि मराठी. त्यानंतर B.Lib केलं, M.Lib केलं, LLB केलं, LLM मेरिट केलं आणि डिप्लॉय स्कूल मॅनेजमेंट केलं. त्यानंतर ऑल इंडिया बार एक्झाम परीक्षा पास झालो. अशा टोटल जवळपास 36 डिग्री आहेत. आणि विशेष म्हणजे मी लेखक आणि कवीसुद्धा आहे, कारण माझे पुस्तक B.Edला D.Edला अभ्यासक्रमाला आहेत. जागतिक काव्यसंग्रहात कविता आहेत. आणि आताच मी माझा स्वतःचा जो पक्ष काढलेला आहे, जय लोकशाही आंदोलन संघटना, याला तुकडोजी महाराज जयंती 30 एप्रिल 1 वर्ष पूर्ण झालं. आणि शिक्षण हे मी शिक्षणाला एक ऑक्सिजन समजतो. आणि साहेब व्हायचं असेल तर बाबासाहेबाचा, माझे गुरु बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांची प्रेरणा घेऊन मी या छोट्याशा गावामध्ये माझा जन्म झाला. शेती करतो, आईवडिलांची सेवा करतो, गावाची सेवा करतो. एवढ्या लहान खेड्यामधून त्यांनी 36 पदव्या त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. तुम्ही थोडेसे कमी मार्क पडले तर आत्महत्या करतात किंवा खचून जाता की शिक्षण सोडून देता. इथे आपल्याला लोणी काळे गावातील सखाराम काळे एक चांगलं आदर्श आहेत की ज्यांनी 36 डिग्र्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि ते अजूनही पुढे शिक्षण घेत आहेत. त्याच्यामुळे शिक्षण घ्या, खचून जाऊ नका. आणि थोडे कमी मार्क पडले म्हणून आपलं अस्तित्व संपत नाही. बरोबर आहे.